नमस्कार मंडळी, राम राम. ट्रेडिंग बिडिंग करता की नव केलीच पाहिजे, तरच कुठंतरी आपल्याला पैसा बिसा येईल ना. बरं चला, मी एक ट्रेड घेतलेला, त्याच्या पाठीमागचं यानलिस बिनलिस मी तुम्हाला दाखवतो मी काय बघून ट्रेड वगैरे घेतलेला. तर चला आपण आता सुरुवात करू. तर सर्वात प्रथम तर आपण जे मोठ्या टाईम फ्रेममध्ये ट्रेंड कुठला आहे तो पाहायचा. समजा विकली असेल किंवा डेली असेल, स्विंग ट्रेडिंग असो किंवा स्कॅल्पिंग असो, ट्रेंडनुसार ट्रेड घ्या, तरच कुठंतरी तुमचे एस एल हिट होणार नाही, तरच कुठंतरी तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. तर आता इथं आपण ड्रॉईंगवरती आपण पाहू, म्हणजे ट्रेंड पाहू कसा. तर इथे तुम्ही पाहू शकता लोअर लो झालेला आहे मार्केटने, परत इथं लोअर हाय केलेला आहे. बेरिश मार्केटमध्ये लोअर लो आणि लोअर हाय होतो. परत मार्केटने ब्रेक केलेला आहे, परत हायर हाय झालेला आहे, परत हायर लो झालेला आहे, परत मार्केटने हायर लो ब्रेक केलेला आहे, परत लोअर लो झालेला आहे, म्हणजे मार्केट बेरिश आहे. तर आता इथं तुम्ही पाहू शकता मार्केट सपोर्ट घेऊन वरती गेलेलं आहे. ज्यावेळेस पण 3पेक्षा जास्त टॅप असतील सपोर्टला किंवा रजिस्टरला, तरच ते व्हॅलिड ठरतात. 1 किंवा 2 असतील तिथं मार्केट रिस्पेक्ट दाखवत नाही. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे 1 2 3 4 5 टॅप आहेत, म्हणून मी ते ट्रेड घेतलेला. काउंटर ट्रेड होता. जे माझी स्ट्रॅटर्जी वगैरे आहे, ज्यांच्याकडून शिकलेलो आहेत, त्याच्यानुसार मी ट्रेड घेतलेला आहे. मी खूप डिटेलमध्ये मी सांगणार नाही तुम्हाला. जे माझे ऑनलाईनला स्टुडंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी आहेत हे, तुम्ही बी जॉईन करू शकता. तर इथे आपण ड्रॉईंगवर आपण पाहू शकता. तर हे आहे फोरेजमध्ये मी जो ट्रेड घेतलेला आहे तो फोरेजच्या बेसिसवर घेतलेला आहे. आणि नंतर फोरेजच्या बेसिसवर घेतलेला ट्रेड, तर कमी टाईम फ्रेममध्ये येऊन मी काय पाहून ट्रेड घेतलेला आहे तर ते आपण पाहू इथे पुढं. तर आता आपण डेलीमध्ये पाहू ट्रेंड कुठला आहे. तर इथे आपल्याला दिसतंय बेरिश दिसतंय. तर सर्वात प्रथम तर जे पण इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर हे नो गॅप कॅन्डल तुम्ही यूज करू शकता तिथे. आणि EMAची बी सेटिंग तुम्ही पाहू शकता. तर ही EMAची सेटिंग आहे. तर आता आपण फोरेजमध्ये पाहू मार्केटचा ट्रेंड काय आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की मार्केटने हायर हाय हायर लो क्रिएट केलेला आहे. तर आता आपण ड्रॉईंगवरती पाहू आपण मार्केटचा ट्रेंड कसा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मार्केटने लोअर लो क्रिएट केलेला आहे आणि पुन्हा लोअर हाय क्रिएट केलेला आहे. परत मार्केटने ब्रेक केलेला, परत हायर हाय झालेला आहे, परत हायर लो झालेला आहे. आणि इथे अशा काही गोष्टी आहेत त्या पाहून मी हा ट्रेड घेतलेला आहे. ते डिटेल्समध्ये तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही क्लास जॉईन करू शकता, किंवा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला समजेल. जॉईन करणं हाच आपला काही म्हणजे उद्देश वगैरे नाही. आणि आणि इथे मी कमी टाईम फ्रेममध्ये येऊन ट्रेड घेतलेला आहे. 50 मिनिट 30 मिनिट्स 1H मध्ये 2H मध्ये. इथे तुम्ही पाहू शकता. म्हणजे ही जी स्ट्रॅटजी आहे का नाही, खूप सोपी आहे. जर तुम्ही याचं प्रॅक्टिस वगैरे केलं तर तुम्हाला छान प्रकारे याचे रिझल्ट्स वगैरे मिळतील. तर आता इथे आपण हे पाहू शकता 1 टॅप 2 टॅप आणि 3 टॅप. आणि इथे तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेस रजिस्टन्स फेल होतो त्यावेळेस काय होतं. तर आता इथे 1H मध्ये पण तुम्हाला दिसत असेल मार्केटने हायर हाय हायर लो क्रिएट केलेला आहे. आणि इथे अपॉर्च्युनिटी होती, पण माझं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे मी तर ट्रेड घेतलेला नाही. तर आपण 30 मिनिट्समध्ये पाहू. खरं तर हा ट्रेड मी टेलिग्रामला टाकणार होतो, पण खूप जण निगेटिव्ह कमेंट करतात, त्याच्यामुळं त्यांच्या आईची गांड, मी काय टाकलाच नाही ट्रेड. जाऊ द्या, नंतर मी टाकेनच. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटने हायर हाय हायर लो क्रिएट केलेला आहे, परत मार्केट बेरीज झालेला आहे, परत बुलिश झालेला आहे मार्केट. त्याच्यानुसार मी हा इथे ट्रेड घेतलेला होता. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि रील्स पण पाहत राहा. तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा.